पण ज्यावेळी तुम्ही जीएलसीला आला तिथं, तेव्हा जळगाववरून आलेला होतात. मुंबई त्यावेळी कशी वाटली होती? मुंबईची ओढ होती का? आणि आता तुमचं जळगाव आणि मुंबई असावी अपडाऊन अपडाऊन पाहतोय. जेव्हा मी सुरुवातीला आलो, म्हणजे 2003 ची गोष्ट आहे. खरं म्हणजे मला तेव्हा मुंबई बिलकुल आवडली नव्हती. का बरं? कारण मी जळगावचा राहणारा. 12वी पर्यंत मी जळगावला होतो आणि जळगावचं जीवन असं संत गतीने चालू असतं. मुंबईत अतिशय धावपळ, स्पीड लाईफ ज्याला आपण म्हणतो. आणि मी हॉस्टेलला राहायला सी रोडला होतो, चर्चगेटला. आणि त्या हॉस्टेलमध्ये सगळे देशभरातले विद्यार्थी होते. तर मला ते काही रुचायचं नाही, जमायचं नाही, मला तिथलं जेवण आवडायचं नाही. म्हणून मी फक्त 2-3 दिवस मुंबईत असायचो आणि जळगावला चालला जायचो. म्हणजे तुम्हाला विश्वास वाटणार नाही की जेव्हा गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये माझं ॲडमिशन झालं होतं, मी तिथे हॉस्टेलमध्ये राहायचो. परंतु मला तेवढा हॉस्टेलचं ओढ नसल्या कारणाने किंवा मुंबई एवढी मला पटत नसल्या कारणाने त्या काळी मी जळगावला जायचो आणि माझे मित्र जे बीकॉम करत होते जळगावला MJ कॉलेजमध्ये, मी त्यांच्यासोबत त्यांच्या वर्गात बसायचो. म्हणजे अनेक वेळा तर मला तिथल्या टीचरने विचारलंय, अरे तुम्ही नवीन दिसतायत. मग आम्ही काहीतरी सांगायचो, मी हा येतोय. मी खरं कधीच सांगायचो नाही नाव माझं. म्हणजे आणि मग मी असं ड्युएल लाईफ ज्याला आपण म्हणतो की इथे बीकॉम शिकायचो मित्रांसोबत आणि तिथे जळगावला मुंबईला लॉ करत होतो. परंतु गमतीचा भाग सोडला तर मग कालांतराने मुंबईत जसं जसं मी 2nd, 3rd, 4th इयरला गेलो, मी तिथे अनेक मूट कोर्ट्समध्ये सहभाग घेतला गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये. आणि तिथे मला चांगलं यश मिळायला लागलं. देशभरात मी मूट कोर्ट्ससाठी जात होतो. मूट कोर्ट्स म्हणजे अभिरूप न्यायालय ज्याला आपण म्हणतो. आणि त्या माध्यमातून मग मला थोडंसं तिथे इंटरेस्ट आणखीन डेव्हलप झाला. नक्कीच. आणि तो इंटरेस्ट मी पाहिलेला आहे त्या काळामध्ये. त्याच काळामध्ये मी देखील लॉ करत असल्यामुळे बऱ्याचदा इंटर कॉलेजिएट मूट कोर्ट्समध्ये मी देखील जायचे.